नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तुषार मित्रांनो. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याबाबत शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता कोणत्या दिवशी मिळणार 2 हप्त्यांचे एकत्र 4,000 रुपये? नवे शेतकरी सुद्धा होणार का पात्र? हप्ता कधी आणि कसा कोणाला मिळणार? ही सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. पीएम किसान 21वा हप्ता आणि नमो योजनेचा कनेक्शन. मित्रांनो, तुम्हाला माहितच आहे की ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो त्याच शेतकऱ्याला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचाही हप्ता दिला जातो. आताच केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्याचा संपूर्ण डेटा राज्य शासनाने केंद्र शासनाकडे मागवलेला आहे. म्हणजेच नमोचा हप्ता देण्याआधी पीएम किसान हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांची खात्री केली जात आहे. आता सर्वात मोठी बातमी, 2 हप्ते एकत्र मिळणार का? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, नमोचे 2 हप्ते एकत्र मिळणार का? तर होय शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता खूप उशिरा आला आहे. जानेवारी महिन्यात 9वा हप्ता यायला हवा होता. म्हणूनच राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की 8वा प्लस 9वा हप्ता असे एकत्र 4,000 रुपये थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत. आता हप्ता कधी जमा होणार? आता सर्वांचं लक्ष आहे ते म्हणजे हप्ता नेमका कोणत्या तारखेला जमा होणार? मित्रांनो, 5 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 27 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार आहे. आचारसंहिता लागू असताना हप्ता मिळेल का? अनेक शेतकरी विचारत आहेत. आचारसंहिता लागू आहे तरी हप्ता मिळेल का? शेतकरी मित्रांनो, अजिबात काळजी करू नका. नमो शेतकरी योजना ही नियमित सुरू असलेली योजना आहे. अशा योजनांचा निधी आचारसंहितेमुळे सुद्धा वितरित करता येतो. मित्रांनो, ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा म्हणून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ उपयोग वाटला तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.